कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा दादा, अरे काय चाललंय रे तुझं? काय प्रॉब्लेम आहे? अरे तू केलेल्या चुका घरातल्यांनी विसराव्यात आणि सगळ्यांनी गुण्यागोविंदाने नांदावं म्हणून मी एवढे प्रयत्न करतोय, मी सगळ्यांना समजवतोय, तर तू माझ्याशी असं का वागतोयस? आणि मैथिली ताई, तुम्हाला माझ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहे? अहो, दादाचा राग एक वेळ मी समजू शकतो, पण तुमचं काय आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? का राग करताय माझा? रुपाली म्हात्रे म्हणून मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून? अहो, पण मी सांगून झालंय ना, ती चूक होती माझी, मी माफी मागून झाली आहे। आता आणखीन काय हवंय तुम्हाला? प्लीज प्लीज नका अशा वागू। आणि दादा, तुला माझ्याबद्दल जो काही प्रॉब्लेम आहे ना, तो एकदाचा सांगून मोकळा हो बाबा, पण हे सतत दर काही दिवसांनी माझ्याशी असं नको वागूस। अरे त्या छोट्याशा रीमाला तू माझ्याबद्दल नको नको ते सांगत होतास। केदार, तू चांगुलपणा दाखवतोयस रे, पण त्याची कदर ना या घरात कुणालाच नाही। काकू असं नाहीये। तू गप्प बस, मी तुझ्याशी बोलत नाहीये। दादा, तुला मी पुन्हा एकदा सांगतो, तुला माझ्याशी जे काही वागायचे ना, जे काही शत्रुत्व काढायचे ते तू काढ, वाटेल तसं वाग माझ्याशी, हवं तर मला शिव्या शाप दे, पण प्लीज प्लीज माझ्या केतकीशी असं वागू नका। हवं तर हात जोडून माफी मागतो मी तुझी। तू का हात जोडतो यांच्या समोर? जे फक्त तुझा तिरस्कार करतात। केतकी, तू प्लीज थांब, शांत हो, वाईट वाटून घेऊ नकोस। पण काकाजी, असं कसं होईल? तुमच्या बरोबर कोणी बोललं तर काकू मला तो वाईट वाटणारच ना। हो बरोबर आहे, पण आतापर्यंत जे झालं ते मला व्हायला नकोय। यापुढे माझ्या केतकीशी कोणीही वाईट वागलं तर ते मी खपवून घेणार नाही। दादा, मैथिली ताई, तुमच्यामुळे माझ्या केतकीला खूप त्रास झालाय, खूप मनस्ताप सहन केलाय तिने। तुम्ही दोघांनीही तिची माफी मागायला हवी। नाही केदार, मला यांचं काही ऐकायचं नाही, मला यांचा सॉरी सुद्धा नकोय। केतकी, तू थांब जरा, दादानी आणि मैथिली ताईंनी तुझी माफी मागायलाच हवी। दादा, केतकीची माफी माग। अरे दादा, नुसतं बघत काय बसलायस? केतकी रडतीये, तिला त्रास होतोय, कळत नाही का तुला? तिची माफी मागा। केतकी, आम्हाला तुला दुखवायचं नाहीये ग। केतकी, तुम्ही रडू नका प्लीज, म्हणजे तुम्ही लांब राहा। कोणीही माझ्याशी बोलायला यायचं नाही, माझ्या जवळ यायचं नाही। असं नाही केतकी। केतकी, मग काय कसं वाटतंय मित्रा? कसं वाटतं ग स्वतःचा डाव स्वतःवरच उलटल्यावर? मला तर बाबा खूप मजा येते। एका फालतू व्हिडिओ पायी तुम्ही तिघं मिळून मला ब्लॅकमेल करत होतात काय? मला आता या सगळ्याचा बदला मी कसा घेतो ते तुम्ही बघाच। आता तुम्हाला तिघांनाही मी सांगतो ते ऐकावं लागेल आणि त्याचप्रमाणे वागावं लागेल। अरे बापरे, परत कुठे कॅमेरा वगैरे लपवून ठेवला नाही ना? मी सांगतो ते आता ऐकलं नाहीत ना, तर ह्या घरात एवढी भांडणं होतील, एवढी भांडणं होतील की बस। म्हणूनच सांगतोय, या घरात शांतता नांदायला हवी असेल तर केतकीची माफी मागायची। केदार, हे सगळं बंद कर। काय बंद करू? अरे अजून तर मी सुरुवातच केली नाहीये, अजून खूप काही बघायचं बाकी आहे दाद्या। तुम्ही जर बऱ्या बोलाने केतकीची माफी मागितली नाहीत तर मी असं काहीतरी करीन ज्याने तुला आणि या मैथिलीला
या घरातनं बाहेर जावं लागेल. नेत्रा, आता काय करायचंय ते तूच ठरव. मी वर जातोय आणि केतकीला आत्ता खाली घेऊन येतोय. ती खाली आल्यानंतर या दोघांनीही केतकीच्या पायावर नाक घासून तिची माफी मागायची. गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. मला नाचवतेस काय? हे वेडाबाई, अगं तू रडतेस काय? आणि तू तिकडनं निघून का आलीस? काही नाही. नाही, काय नाही. कसं तू तिथे असायला हवं होतस. तू बघितलं नाहीस मी त्यांना कसं खडसावलं ते काय नाही. त्याने तुझी माफी मागायला हवी. जाऊ दे रे केदार, मला ना त्यांची तोंड पण बघायची नाहीये. अरे असं कसं चालेल? माझी इच्छा आहे ना त्यांनी तुझी माफी मागावी अशी. आणि तू अशी रडू नकोस ना ग. तू त्या माणसांसाठी माझ्याशी भांडत होतास. बघितलंस ना पाठ फिरल्यानंतर हे कसे वागतात ते. हो ना, ते आलंय आता माझ्या लक्षात. ते काही नाही. त्यांनी आत्ताच्या आत्ता तुझी माफी मागायला हवी. हो, चल तू. तुम्हाला काय वाटलं? एवढा मौल्यवान व्हिडिओ माझ्या एकटीच्या मोबाईलमध्ये ठेवला असेल? तुमची जादू चालली नाही आणि चालणारही नाही. व्हिडिओचा बॅकअप बऱ्याच ठिकाणी घेऊन ठेवलाय. काय झालं केदार? कोणाचा मेसेज आहे? काय नाही, ऑफिसच्या कामासंदर्भात. खाली जाऊया ना त्यांच्याशी बोलायला. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.